राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असला तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मात्र पावसानं पाठ फिरवली आहे। मोहोळच्या हराळवाडीसह परिसरात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे। द्राक्षबागा, ऊस आणि इतर नगदी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत। मोठ्या कष्टानं आर्थिक झळ सोसत जोपासलेली पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान अनेक शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय। देव कांबळे शेतकरी आहे, एक गरीब छोटा शेतकरी आहे। तर औंदा पावसानं वड दिलेल्या कारणानं वड दिल्यावरनं पाऊस पडीना। जर आता जरी पुन्हा जर पाऊस पडला आणि जरा काय आणि खरीपाचं काय हंगाम करावं असं जर वाटलं तर बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या खताच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या परत पुन्हा मशागत करायला पैसा नाही, शेतकरी अडचणीत आलेला आहे। आता पाऊस जरी पडला तर उजनीत पाणीच नाही, उजनीत पाणी नसल्या कारणाने इकडं काय करायचं काय। तर आमच्याकडे जर माल असला तर त्या टायमाला सरकार भाव देत नाही त्या मालाला, आणि आमच्याजवळ माल झाला तर ती मालाला भाव देत नाही ना। आम्ही पुन्हा आमच्याजवळ जर माल नसला तर शेतकरी व्यापाऱ्याचा मालाला भाव येतो या, आणि त्या व्यापाऱ्याने साठा करून ठेवलेला असतो त्याला भाव येतो ना, आम्हाला भाव मिळत नाही। हे पण शेतकऱ्याला मातीत घालायचं आणि शेतकऱ्याला बुडवायचं ही फडणीसाचं काम आहे, आणि व्यापाऱ्यालाच मोठं करायचं ठरवलेलं आहे। शेतकरी का अडचणीत आहे समजा, चौकडनं शेतकऱ्याला अडचणीत बियाचं खात पैसे वाढलेलं आहेत, खाताचं पैसे वाढलेलं आहेत, मजुरीला इथं काय महागाई झालेली आहे, मशागत करायला आता पैसा नाही। आम्ही शेतकऱ्यानं काय करावं लागलं आता। आज जर पाहिलं तर जून महिना संपत आला, जुलै चालू झाला। खरीप पेरण्या जी असते ती आज कमीत कमी नाही म्हणलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होतात। मे एंडिंगला पाऊस पडला तर जूनच्या पेरण्या चालू होतात। पण ह्या पावसांची दगाबाज दिला आहे ह्या वर्षी। आता खरीप पेरण्या तर नाही त्याच, आता परतीच्या पावसावर शेतकऱ्याला अवलंबून राहावं लागलं आहे। आणि हाय जी पिकं असलं वारं जे भोकायला लागलं आहे त्या वाऱ्यानं पाक पिकं सगळी जळून चालली, आणि शेतकऱ्याचं आणि सरकार पण काय करतं आहे आता, खातं तर वाढवले ती एवढं म्हणजे शेतकऱ्यानं फक्त आत्महत्या करावून जगून एवढंच काय चालू आहे काय की असं ही आहे। निसर्ग पण त्रास देतो आहे आणि सरकार पण त्रास देते। शेतकरी नेमकं करावं काय हे काय समजणं झालं आहे आजकाल। आणि कांदा मध्ये 2 रुपये किलो विकला होता, शेतकऱ्यांनी सगळा विकून टाकला। आता शेतकऱ्याकडे काय नाही तर तुम्ही वाढवणार 30 रुपये भाव। अरे शेतकऱ्याचं नेमकं ही सरकार आहे तर का शेतकऱ्याचं? खरंच शेतकरी हे जपतं आहे का? हां, काय शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्याला मारायचं आणि सरकारनं तुम्हीच्या झोळी भरायच्या एवढं चालू केलं आहे का? हां, शेतकऱ्यांना कर लावतो आहे, खताचे 1200ची गुन्हे आज 2400 रुपये लिखते, म्हणजे तुम्ही टॅक्स नेमका कशाचा लावला आणि शेतकऱ्याचं डबल इन्कम म्हणजे एवढं उत्पादन खर्च होत नाही का? आणि पेरणीच्या टायमाला तुम्ही खतं वाढवता। आता नाही म्हटलं तर बघायला गेलं तर सगळं कोरडं रान आहे, शेतात साधं पाणी प्यायला मिळत नाही। 1-2-4 किलोमीटरवरनं फिरून यावं लागतं आहे। आणि शेतकऱ्यांना खरं तर ही सरकार पण आणि नेमका ही निसर्ग पण नुसतं कोपलाय शेतकऱ्यावर। पावसाअभावी गावातील विहिरी, बोरवेल आणि इतर जलस्रोतांची पाणी पातळी झपाट्यानं खालावत आहे। परिणामी नागरिकांसह जनावरांना सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय। तर दुसरीकडे हिरवा चारा उपलब्ध नसल्यानं पशुपालकांची चिंता आणखीनच वाढली आहे। या बिकट परिस्थितीत सरकारनं तातडीनं कॅनलद्वारे पाणी सोडून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी हराळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। मिरोग होऊन गेला तरी पावसाचा पत्ता नाही। आता पुढलं नक्षत्र आलं तरी पण या ठिकाणी पावसाचा पत्ता नाही। असणारे सगळे धानंसुद्धा जुळून गेलेत, जनावरांच्या वैरणीचे चाऱ्याची टंचाई चाललेली आहे, वैरण मिळेना, पाऊस नाही, हायती ते धानंसुद्धा सगळे पाक जुळून गेलेले आहेत। आणि याकडे आता अवघडच आहे, ही निसर्गाचे धाड मोठे पडलेले आहे। एक तर उन्हाळ्यात वाऱ्या कावरानं होत्या त्या बागासुद्धा बिगर पावसाच्या निघून गेल्या। आता असणाऱ्या धानासुद्धा बिगर पाण्यामुळं धानं करपायला लागलेली। आता सध्या इतका शेतकरी अडचणीत आहे की त्या शेतकऱ्याला काही करावं हेच कळत नाही, कारण इकडं आड आणि तिकडे विहीर झालेले। आणि सरकार ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। जर सरकारनं नाही लक्ष दिलं तर उपासमारीची वेळ आमच्या सगळ्या शेतकऱ्यावर येणार आहे। शेतकरी इतक्या अडचणीत आहे की
हे गांभीर्य जाणून पाऊस तर नाही दुष्काळ जाहीर करावा, वाळा दुष्काळ जाहीर करावा अशी आमची इच्छा आहे. आता सरकार काय करतं, कारण सरकार आपल्या आपल्या कामामध्ये गुंतलेलं आहे. कारण सरकार इकडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बाकीच्या कामाला सगळ्या सरकारला वेळ आहे, परंतु फक्त शेतकऱ्यासाठी वेळ काढत नाही. बाकी सगळ्या व्यापाऱ्याला ह्याला सगळा सहकार्य करतं आहे, नोकरदाराला सहकार्य करतं आहे. व्यापाऱ्यांनी माल साठवून ठेवला, त्यांच्या मालाला भाव येतो आहे आणि शेतकऱ्याचा माल कवडी मोलाने घेतला जातो आहे आणि शेतकऱ्याची किंमत कवडी मोल केली जाते. आणि आता शेतकरी या असणाऱ्या दुष्काळाच्या खाईत होरपळत आहे. तर या शेतकऱ्याकडं थोडं तरी लक्ष दिलं तरी बरं होईल असं आमचं म्हणणं आहे. आणि द्यावं सरकारला आमची एवढी विनंती हात जोडून की सर्वांसाठी या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस तर नाही, नुसतं वारं बघत आहे. जनावरांचं सगळे अडचण, सगळे पाण्याची अडचण, पिण्याच्या पाणी अडचणीपर्यंत चाललेलं आहे. काही ठिकाणी प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. तळ्याला पाणी नाही, उजनी आटलेली आहे, कमी झालेलं पाणी. उन्हाळ्यात पाणी मिळालं कमी, आता तर मिळणं शक्य नाही, कारण जर पाऊस पडला तरच पाणी साठणार आहे. जर पाऊस नाही पडला तर पाणी येणार नाही. अशी मोठी संकट शेतकऱ्यासमोर दास्तवत आहे किंवा दावत आहे. या संकटाला शेतकऱ्यांनी कशा प्रकारे तोंड द्यायचं, कशा प्रकारे जगायचं आणि कशा प्रकारे राहायचं, जीवन जगण्यासाठी सरकारनं काहीतरी या ठिकाणी हातभार लावा किंवा लक्ष द्यावं असं आमचे सगळे काही विनंती आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजे असं आमचं ठामपणे सांगणं आहे. सध्या पावसाने लांबण लावल्यामुळे मिरुग हा संपलेला आहे आणि आता पूक नक्षत्र आहे. परंतु सध्या खरीपाच्या पेरण्या अद्याप झाल्या नाहीत. ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पावसामुळे जे लांबण लागली आहे पावसाची, त्यामुळे त्या पेरण्या सर्वथा फेल गेलेल्या आहेत. परंतु सध्या सरकारकडून ज्या उपाययोजना करणं अपेक्षित आहे त्या अद्यापही झाल्या नाहीत आणि जनावरांना चारा उपलब्ध होणं सध्या कठीण झालं आहे. सध्या पावसाने लांबण दिल्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जी पिकं आहेत ती उभी पिकं जळत आहेत, परंतु शासन यावरती गांभीर्य घेत नाही किंवा उजनीत सध्या पाणी उपलब्ध नाही. जे 1-2% पाणी उपलब्ध आहे ते कारखानदारी आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी ते ठेवले गेले आहे. परंतु शेतकऱ्यासाठी प्रॉपर ज्या पाण्याची सोय करणं अपेक्षित आहे, येणाऱ्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्या दुष्काळी परिस्थितीवरती मात करण्यासाठी यांच्याकडे सरकार म्हणून कोणत्याही उपाययोजना नाहीत. जिल्हा प्रशासन असेल किंवा अन्य राज्य शासन असेल, यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्यापासून ते इतर कोणत्याही प्रकारापर्यंतच्या शेतीला लागणाऱ्या पाण्यापर्यंतच्या या कोणत्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणाने शेतकऱ्याला ही दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यायला लागणार आहे. आता सध्या सरकारने शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो म्हणणारा विरोधी पक्षात असताना ह्याच सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 आम्ही कोरा करतो, परंतु शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला नाही. जी योजना दिली गेली शेतकऱ्यांना, जी कर्जमाफीची योजना दिली गेली, त्यामध्ये सुद्धा फसवेगिरी आहे आणि सरकार यावरती शेतकऱ्याच्या कोणत्याही हितासाठी किंवा हिताचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही, हे आत्ता या माध्यमातून दिसून येत आहे. आता सध्या मला सांगा, सरकारनं ही कर्जमाफी दिलेली आहे 2 लाखापर्यंतची, जे काय असेल ती. शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो म्हणणारं सरकार शेतकऱ्याचा 7-12 कोरा करण्यासाठी सक्षम नाही. परंतु ज्या भ्रष्टाचाराच्या जीवावरती सरकारमधले सत्ताधारी असतील, अधिकारी असतील, विरोधक असतील, यांच्याकडे असणारी मालमत्ता जी भ्रष्टाचाराच्या जीवावरती बैमानी पद्धतीने कमवली आहे, ती संपत्ती जर सरकारने काढली तर शेतकऱ्याचा, फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा नव्हे तर संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होईल. इतकी संपत्ती बैमानाच्या जोरावरती यांनी कमवली आहे आणि शेतकऱ्याच्या जेव्हा हिताचे निर्णय घ्यायची वेळ होते तेव्हा यांना हिताचे निर्णय घेताना लाज वाटते. अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव देणं अपेक्षित असतानासुद्धा या प्रकारे सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव दिला तरच शेतकरी जगल आणि इतरांनाही शेतकरी जगवेल, परंतु असं होताना दिसत नाही. येत्या काही दिवसात परिसरात पाऊस होणं गरजेचं आहे, अन्यथा दुष्काळाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतीये. आभाळ भरून येतं पण पाऊसच पडत नाही. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसाऐवजी अश्रू दाटू लागले आहेत, अशी व्यथा हराळवाडीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.